चिक्की पहा तयार झाली आहे आपली. व्यवस्थित अगदी छान झाली आहे सेट. ते तोडून दाखवते. अगदी परफेक्ट झालेली आहे, छान. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेते आहे. शेंगदाण्याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजून झाले आहे आपले. आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आणि याला थंड व्हायला ठेवून देईल थोडा वेळ. आणि थोडे थंड झाले की आपण जे साल काढून घेऊया. इथे शेंगदाण्याचे साल काढून झाले आहे. आता आपल्याला याला साधारण 2-2 भाग करायचे आहे. हाताने असं दाबून दाबून आपण 2 भाग करूया. इथे मी शेंगदाण्याला हाताने थोडासा क्रश करून घेतलेला आहे. बस साधारण 2-2 भाग केले आहे प्रत्येकाचे. इथे मी एक बटर पेपर घेतला आहे. याला थोडंसं मी तूप लावून घेणार आणि हे लाटणं आहे, याला पण थोडंसं तूप लावून घेते जेणेकरून लाटताना याला चिपकणार नाही. हलकंसं लावायचं आहे. इथे मी 1 वाटी गूळ घेत आहे. हलकंसं गुळाला मी क्रश केलेलं आहे. गूळ इथे मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला तेव्हापर्यंत त्याला मेल्ट करायचं आहे जेव्हापर्यंत यातनं बबल्स येणं सुरू नाही होणार. एकदा बबल्स आले म्हणजे आपला गूळ चांगला शिजला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे अगदी स्लो ठेवायची आहे, नाहीतर गूळ जळू शकतो आपलं. अगदी मंद आचेवर मी याला शिजवत आहे. थोडंसं इथनं मी आता चेक करणार. एका वाटीमध्ये घेते आहे मी थोडंसं पाणी आणि थोडंसं यात मी टाकून पाहते. बस हे बघा, चिकट नाही आहे आणि याचा आवाज येतो आहे, म्हणजे आपलं गूळ शिजलेला आहे. मी याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आणि याला मिक्स करून घेणार. गॅसची फ्लेम आता मी बंद करते. सगळं एकत्र छान झालं पाहिजे. तर गरम गरमच मी इथे टाकणार आता आणि याला लगेच पसरवून घेणार.
हलकंसं गरम आहे. आताच आपण याला थोडं कट लावून घेऊया. याला आपण कट लावून घेतला आहे स्क्वेअरमध्ये. आता याला थंड व्हायला ठेवून देणार पूर्णतः. मग आपण याला काढून पाहूया. इथे आपली पापडी झालेली आहे, चिक्की तयार. हलक्या हाताने आता आपण काढूया. झाली आहे, व्यवस्थित सेट झाली आहे ती. चिक्की पहा तयार झाली आहे आपली. व्यवस्थित अगदी छान झाली आहे सेट. ते तोडून दाखवते. अगदी परफेक्ट झालेली आहे, छान.